आजचा लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस रसिकांनो. आपल्या सर्वांचे आजच्या या हृदयाला स्पर्श करणाऱ्या, प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या नातेसंबंध आणि माणुसकीची खरी ओळख करून देणाऱ्या लेखात मनपूर्वक स्वागत. या जगात अनेक नाती आपण स्वतः निर्माण करतो. काही मैत्रीची असतात, काही ओळखीची, काही व्यवहाराची आणि काही स्वार्थाची. पण एक नातं असं आहे जे जन्मापासून आपल्या आयुष्याशी जोडलेलं असतं. ते कोणत्याही अटीवर टिकत नाही, कोणत्याही कराराने बांधलेलं नसतं आणि त्याची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. ते म्हणजे रक्ताचं नातं. रक्ताचं नातं म्हणजे केवळ एकाच रक्ताचा संबंध नव्हे, तर प्रेम, माया, विश्वास, त्याग, आपुलकी, जिव्हाळा, संस्कार आणि आयुष्यभर एकमेकांसाठी जगण्याची भावना होय. आई-वडिलांचे निस्वार्थ प्रेम, भावंडांची साथ, आजी-आजोबांचे आशीर्वाद आणि संपूर्ण कुटुंबाचा आदर हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे धन आहे. लहानपणी आपण पहिलं पाऊल टाकतो तेव्हा आपल्याला आधार देणारे हात आपल्या आई-वडिलांचे असतात. आपण पडल्यावर उचलणारे, रडल्यावर जवळ घेणारे, आजारी पडलो की दवाखान्यात रात्रभर जागणारे आणि आपल्या प्रत्येक आनंदात आनंद मानणारे हे आपलेच रक्ताचे नाते असते. आजच्या आधुनिक युगात माणूस पैशाच्या मागे धावत आहे. मोठी मोठी घरे उभी राहत आहेत, पण घरातील माणसामध्ये संवाद कमी होत आहेत. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण मन मोकळं करण्यासाठी घरातल्या माणसाशी बोलायला वेळ उरलेला नाही. हीच आपल्या समाजाची मोठी शोकांतिका आहे. लक्षात ठेवा, पैसा पुन्हा मिळू शकतो, पद पुन्हा मिळू शकतं, पण तुटलेली नाती आणि दुरावलेली माणसं परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून रागापेक्षा संवाद मोठा ठेवा, अहंकारापेक्षा प्रेम मोठं ठेवा आणि गैरसमजापेक्षा विश्वास जास्त जपा. रक्ताच्या नात्याची खरी ओळख संकटाच्या काळात होते. जेव्हा संपूर्ण जग पाठ फिरवतं तेव्हा आपल्या घरची माणसं खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहतात. म्हणून आपल्या आई-वडिलांचा सन्मान करा, भावंडांवर प्रेम करा, ज्येष्ठांचा आदर करा आणि लहानांना चांगले संस्कार द्या. घरात प्रेम असेल तर घर स्वर्गासारखं वाटतं. घरात विश्वास असेल तर कोणतेही संकट मोठं वाटत नाही. घरात एकमेकाविषयी आदर असेल तर ते कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब असतं. एक प्रेमळ शब्द, एक मायेची मिठी, एक आपुलकीची चौकशी आणि एकमेकांसाठी दिलेला थोडासा वेळ नात्यांना आयुष्यभर जिवंत ठेवतो. म्हणून आपल्या माणसासोबत वेळ घालवा, त्यांचं ऐका, त्यांना समजून घ्या आणि त्यांना मनापासून जपा. रक्ताचं नातं हे देवाने दिलेले सर्वात सुंदर आणि अमूल्य वरदान आहे. या नात्यात प्रेम आहे, माया आहे, विश्वास आहे, त्याग आहे आणि आयुष्यभर साथ देण्याची ताकद आहे. या नात्याची जपणूक करा, कारण जगातील कोणतीही संपत्ती, कोणतेही यश आणि कोणतीही प्रसिद्धी आपल्या माणसापेक्षा प्रेमापेक्षा मोठी असू शकत नाही. नाती जपा, माणसं जपा, कारण काळ पुढे निघून जातो, पण प्रेमाने जगलेले क्षण आणि आपल्या माणसाशी आठवणी कायम हृदयात जिवंत राहतात. म्हणून सांगतोय, तुमच्या आयुष्यात अजून एक लेखाचा नातेवाईक जोडा, कायम तुम्हाला उपयोगी पडेल. हा लेख तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. कदाचित हा लेख एखादं तुटलेलं नातं पुन्हा जोडण्याचे कारण ठरेल. वाचकांनो, बघा पटतंय का? नक्कीच विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून तुमचं प्रेम व्यक्त करा. कमेंटमध्ये रक्ताचं नातं हेच खरं नातं असे नक्की लिहा किंवा तुमचा एखादा हृदयस्पर्शी अनुभव आमच्यासोबत शेअर करा. तुमचा प्रत्येक कमेंट मला नव्या लेखनाची प्रेरणा देतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नात्यांचा हा सुंदर संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. आणि जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब परिवाराचा भाग नसाल तर आत्ताच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी, संस्कारमयी आणि जीवनाला नवी दिशा देणारे लेख सर्वात आधी पाहण्यासाठी आजच आमच्या परिवारात सामील व्हा. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब माझ्यासाठी केवळ एक आकडा नाही, तर माझ्या लेखणीवर ठेवलेला तुमचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद आहे. मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नव्या प्रेरणादायी आणि जीवनमूल्य जपणाऱ्या लेखासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.